नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत की जो चित्रपट साऊथचा आहे, परंतु त्याला बघताना थोडं मराठमोळेपण जपता येतं आणि त्या चित्रपटाला आपण ॲज अ मराठी चित्रपट म्हणून देखील बघू शकतो, परंतु तो बघताना आपल्याला साऊथचा फील येतो। हो मित्रांनो, दोन्ही गोष्टींचा कंबाईन आणि दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असणारा साऊथ आणि मराठमोळा अशा दोन्ही व्यक्तींना आवडणारा चित्रपट महाराष्ट्रात तयार झालेला आहे। हो मित्रांनो, देवगिल प्रोडक्शनचा म्हणजेच आपल्याला देवगिल या हिरो विषयी तर माहितीच आहे। मगधीरा या चित्रपटातील विलन देवगिल यांचा एक नवीन चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे। या चित्रपटाचं नाव आहे अहो विक्रमार्का आणि मराठीमध्ये देखील या चित्रपटाला अहो विक्रमार्का या नावानेच डब करण्यात आलेला आहे। या चित्रपटाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात आपल्याला सगळे मराठमोळे कलाकार पाहायला मिळणार आहे। मराठमोळे कलाकारांनी आपले प्रवीण तरडे यांनी या चित्रपटामध्ये मुख्य विलनची भूमिका साकारली आहे। त्यांच्या अभिनयाचं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील कौतुक होत आहे। त्याच पद्धतीने याचं मराठीतल्या डायलॉगचं लेखन देखील आपल्या प्रवीण तरडेंनी केलेलं आहे। अहो विक्रमार्का या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासोबतच सयाजी शिंदे आणि टॅलेंटचा खजिना असणारे तेजस्विनी पंडित या दोघांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहे। संपूर्ण चित्रपटाची कथा या 4 ते 5 जणांभोवतीच फिरत असते। या चित्रपटात नेमका विषय काय आहे जाणून घेऊया। अहो विक्रमार्का ही एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे, जो दीर्घकाळ दडलेले रहस्य उलगडतो आणि गुलाम झालेल्या पीडितांना मुक्त करतो। असुरा म्हणजेच प्रवीण तरडे अनेक वर्षांपासून पार्वती वसाहत गावातील अनेक रहिवाशांना दंडिका गावात बंदिस्त करून गुलामासारखे काम करायला लावत असतो। भ्रष्ट पोलीस अधिकारी विक्रम म्हणजेच देवगिल यांची पार्वती वसाहत या गावात बदली झालेली आहे। पार्वती वसाहत गावामध्ये त्याची ओळख अर्चना म्हणजेच चित्रा शुक्ला या शिक्षिकेसोबत होते। ती त्याला पोलीस म्हणून वापरून गरीब मुलांना शाळेत पाठव असं सांगत असते। एके दिवशी असुराचा मुलगा उग्र दंडिका गावातून पळून गेलेल्या गुलामाचा शोध घेण्यासाठी येतो आणि त्याला मारतो। हा खून एक पत्रकार व्हिडिओ मध्ये कैद करतो। अर्चनाची बहीण सुद्धा या हत्येची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, त्यामुळे मारेकरी तिला खुनाच्या गुन्ह्यात अडकवतात। त्यानंतर हत्येचा जो व्हिडिओ आहे तो विक्रमला तो पत्रकार दाखवतो, परंतु विक्रम हा पहिल्यापासूनच करप्ट असल्यामुळे तो उग्राकडून पैसे घेतो आणि पत्रकाराला गुंडाच्या तावडीत देतो आणि पार्वती वसाहतला परततो। मात्र नंतर विक्रमार्का यांच्यातील विवेक जागृत होतो। गावकरी त्याला गावातील किती रहिवाशांना असुराने पळवून नेले होते परत कधीही न घेण्याची कारणही त्याला सांगतात। एसीपी भवानी म्हणजेच तेजस्विनी पंडित या धाडसी पोलीस अधिकाऱ्याने असुराचे अवैध धंदे कसे संपवले होते, पण त्यानंतर ती गूढपणे गायब झाली होती हेही ते त्याच्या समोर उघड होते। पार्वती वसाहतच्या गावकऱ्यांना मुक्त करण्यासाठी विक्रम दंडका गावात जातो। तिथे त्याला अनेक नवीन खुलासे होतात, जसे वडील संगमेश्वर म्हणजेच वन अँड ओनली सयाजी शिंदे आणि एसीपी भवानी यांची ओळख असणे, तेथे भवानी कशी व प्रत्यक्षात कोण आहे, गावकऱ्यांना मुक्त करण्यात विक्रम यशस्वी होतो का, विक्रम असुरा आणि त्याचा मुलगा उग्रा याचा नायनाट करण्यात यशस्वी होतो का, यासाठी चित्रपट हा नक्कीच बघा। हा चित्रपट महाराष्ट्रात सध्या जोरात चालू आहे, त्याचं कारण देखील खास आहे। आपल्या असुरा म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मुळशी पॅटर्न फ्रेम प्रवीण तरडे यांची भूमिका सगळ्यांना आवडलेली आहे। अत्यंत क्रूरपणे त्यांनी ही भूमिका साकारलेली आहे आणि तेजस्वी पंडित यांची निडर पोलीस ऑफिसरची भूमिका देखील सर्वांना आवडत आहे। या चित्रपटाच्या कथेमुळे आपले सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित तसेच प्रवीण तरडे आणि आपले देवगिल या सगळ्यांच्या अवतीभोवती फिरणारी ही कथा नक्कीच मराठी प्रेक्षकांनी थिएटर पर्यंत जाऊन बघावी। आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।